लाडकी बहीण योजना, त्या लाडक्या बहिणींना जबर झटका. 2100 रुपये सोडाच तर 1500 रुपये देखील मिळणार नाही. बघा, आजची खूप मोठी बातमी समोर येत आहे. त्या लाडक्या बहिणींना आता 2100 रुपये सोडाच तर आता 1500 रुपये देखील मिळणार नाही. आताची ताजी बातमी आहे. चला बघूया या बातमीमध्ये काय आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आता मार्केटमध्ये खूप आता फेक न्यूज उडत आहे. या प्रकारे पण न्यूज उडत आहे की आता लाडक्या बहिणींना 2100 रुपये सोडा तर 1500 रुपये पण मिळणार नाही. आणि बघा, ही बातमी आहे, न्यूजपेपरमध्ये आलेली बातमी आहे. या बातमीमध्ये काय आहे ते बघूया. नंतर मी तुम्हाला सांगणार आहे की लाडक्या बहीण योजना किती दिवस चालेल आणि कोणाकोणाला लाभ मिळणार आहे, आणि या योजनेमध्ये तुम्हाला 1500 वरून 2100 रुपये कधी मिळणार आहे आणि 7वा हप्ता कधी मिळणार आहे. बघा, पहिल्यांदा ही न्यूज बघूया. नंतर मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे की आता लाडक्या बहिणीचे 2100 रुपये तुमच्या अकाउंटमध्ये कधी जमा होणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची राज्यात मोठी चर्चा आहे. या योजनेच्या माध्यमातून सरकारनं महिलांच्या खात्यात दर महिन्याला 1500 रुपये जमा केले आहेत. त्यानंतर आता सरकारनं अर्जाची छाननी करण्याचा निर्णय घेतला आहे. या छाननीत ज्या महिलांचे निकष बसणार नाही आहेत त्यांना 1500 रुपये गमावे लागणार आहे. पण सरकारने 21 रुपये दरमहा देण्याची घोषणा केली होती. मात्र या दरम्यान तर अर्ज बाद झाला तर 21 रुपये राहिलेच बाजूला, 1500 रुपये देखील तुम्हाला मिळणार नाहीत. या प्रकारे बघा, न्यूज मार्केटमध्ये आता खूप पसरवत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत महिलांच्या खात्यात 1500 रुपयेचे 6 हप्ते जमा झाले आहेत. त्यानंतर निवडणुकीनंतर सरकारनं लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता दिला होता. या हप्त्यात महिलांच्या खात्यात फक्त 1500 रुपये जमा झाले होते. पण सरकारने निवडणुकीनंतर 2100 रुपये खात्यात जमा करण्याची घोषणा केली होती. मात्र सरकारने अद्याप याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. याऐवजी अर्जाची छाननी करण्याचा निर्णय घेतला आहे. या अर्जाच्या छाननीनंतर काही निकष ठरवण्यात येणार आहे. आता निकष काय आहे ते खालीलप्रमाणे बघा. अर्ज बाद होण्याचे निकष काय आहेत. कुटुंबाचे 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. या प्रकारे आता बातमी उडत आहे. घरात कोणाच्याही नावावर 4 चाकी वाहन असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे लाभ मिळणार नाही. शासकीय नोकरी असलेल्यांना देखील या योजनेचा लाभ मिळणार नाही. एक सरकारी योजनेचा लाभ घेणारे असतील तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. ज्या महिला महाराष्ट्रात लग्न करून दुसऱ्या राज्यात किंवा देशाबाहेर गेल्या असतील तर त्यांना देखील लाभ मिळणार नाही. बघा, या प्रकारची फेक बातमी आता यूट्यूबवर उठत आहे. या बातमीमध्ये काही सत्यता नाही. बघा, ही क्रोमवरून उठवलेली बातमी आहे. हीच बातमी काय करतात, यूट्यूबवर घेतात आणि आपल्या चॅनलवर अपलोड करायला सुरू करतात व्हिडिओ बनवून. आता लाडक्या बहिणींना पैसे मिळणार नाही, तसे झाले. आता 21 रुपये सोडा तुम्हाला 1500 रुपये देखील मिळणार नाही. ही बातमी बघा, कमीत कमी 1 महिना होत आला याच प्रकारे बातमी यूट्यूबमध्ये पसरत आहे. तर लोक म्हणतात डिसेंबर महिन्यात देखील मिळत होते की आता अर्जाची छाननी होणार आहे. ज्यांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. ज्यांच्या घरामध्ये 4 चाकी वाहन आहे त्यांना देखील या लाडकी बहीण योजनेचे लाभ मिळणार नाही. ही बातमी अतिशय खोटी बातमी आहे. असे काही नाही. कारण डिसेंबर महिन्यात आपण पाहत होतो, डिसेंबर महिन्यात देखील हेच बातमी पसरवत होते लोक की आता 4 चाकी वाहन ज्यांच्या घरात आहे त्यांना लाभ मिळणार नाही, आणि ज्यांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे त्यांना देखील लाडकी बहीण योजनेचे लाभ मिळणार नाही. आणि जे सरकारी एखाद्या स्कीमचे लाभ उठवत असेल तर त्यांना देखील मिळणार नाही. ही बातमी सरासर चुकीची आहे. आता बघा, डिसेंबर महिन्यात असे बोलत होते, परंतु डिसेंबर महिन्याच्या सगळ्या लाडक्या बहिणींना 1500 रुपये, सगळ्या लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये 1500 रुपये जमा झाले आहेत. त्याचप्रमाणे आताची बातमी बघा, ही बातमी आता खोटी ठरणार आहे. आता बघा, अजित पवार यांनी म्हटले होते एका पत्रकार परिषदेमध्ये 2 दिवसाच्या पाठीमागे अजित पवार म्हटले होते की आता रविवारी म्हणजे 26 जानेवारीला रविवार आहे. त्या रविवारच्या आतमध्ये सगळ्या लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये 1500 रुपये जमा होणार आहेत. 21 रुपये जमा होणार आहेत. त्या प्रकारे ते बोलत होते. आता बघा, आता निवडणुकीच्या काळात महायुती सरकार आणि महायुती सरकारचे सर्व नेते एक आश्वासन दिले होते, आता लाडक्या बहिणींना 21 रुपये मिळणारच आहेत. आता आम्ही जसे महायुती सरकार निवडून येईल तर आम्ही काय करणार, थेट 1500 रुपयेवरून 21 रुपये लाडक्या बहिणींना देणार आहोत. या प्रकारे ते वक्तव्य देत होते आणि ते आता खरं ठरणार आहे. कारण आता महायुती सरकार निवडून येऊन 1.5 महिन्यापेक्षा जास्त कालावधी झालेली आहे. आता बघा, त्यांच्याकडे आता दुसरा कुठलाही पर्याय नाही. कारण ज्यांनी त्याप्रकारे आश्वासन केलं होतं की आम्ही 1500 रुपयेवरून 21 रुपये देणार आहोत, आधी द्यायलाच लागणार आहे. कारण लाडकी बहीण योजना, या योजनेच्या जीवावर तर महायुती सरकार निवडून आलं आहे. ती तुम्हाला पण माहीत आहे आणि आम्हाला देखील माहीत आहे. आता खूप लोक ही बातमी पसरवत आहे की ज्यांच्या घरात 4 चाकी वाहन आहे त्यांना मिळणार नाही, ज्यांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे त्यांना मिळणार नाही. या प्रकारे कोणतीही बातमी किंवा बघा, ही बातमी जर खरी असेल तर उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री हे स्वतः सांगितले असते की हां, या प्रकारे योजना आहे, आम्ही योजनेत छाननी करणार, या योजनेमध्ये या प्रकारे आम्ही छाननी करणार आहे. आणि ज्या प्रकारे ज्यांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही, आणि आम्ही 21 रुपये पण देणार नाही आणि आधीच छाननी करणार. या प्रकारे मुख्यमंत्री असो या फिर उपमुख्यमंत्री किंवा महायुतीचे एक पण नेते असे त्यांच्या तोंडून बोलले नाही. तर जोपर्यंत ऑफिशियली न्यूज येत नाही तोपर्यंत तुम्हाला विश्वास ठेवायचा नाही. तर अशा प्रकारच्या फेक बातमीवर तुम्हाला लक्ष ठेवायचं नाही. बघा, आता तुमच्या मनात आता एक प्रश्न निर्माण झाला असेल की आता 21 रुपये कधी मिळणार, ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, आमच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला ऑथेंटिक आणि रिअल बातमी पाहायला मिळते.
एका पत्रकार परिषदेमध्ये अजित पवार बोलत होते की 26 जानेवारीच्या आतमध्ये म्हणजे पुढच्या रविवारच्या आतमध्ये सगळ्या लाडक्या बहिणींना 21 रुपये त्यांच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहे. बघा, हे छोटे मोठे नेते नाहीत. अजित पवार बोलत होते की याप्रमाणे तुम्हाला पुढच्या रविवारच्या आतमध्ये तुम्हाला 21 रुपये जमा होणार आहे. त्यामुळे तुम्हाला असली फेक बातमी आणि यूट्यूबमध्ये बघायची नाही. जी रिअल बातमी आहे ती आमच्या चॅनलवर तुम्हाला तुरंत अपलोड करून तुम्हाला कळवण्यात येईल. आणि बघा, तुम्हाला आता 26 जानेवारी फक्त तुम्हाला रविवारपर्यंत वाट बघायचं आहे. रविवारच्या आतमध्ये सगळ्या लाडक्या बहिणींना 21 रुपये त्यांच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहे. त्यासाठी तुम्हाला घाबरण्याची काही गरज नाही. तुम्हाला फक्त आणि फक्त काय करायचं आहे, तुम्हाला वाट पाहायची आहे. रविवारच्या आतमध्ये तुमच्या अकाउंटमध्ये 21 रुपये जमा होणार आहे. आणि यूट्यूबमध्ये तुम्ही दिवसभर त्याचा व्हिडिओ पाहत बसता. ते व्ह्यूजसाठी काय पण करतात आणि खोटी बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवतात. आता ऑफिशियली बातमी आली तर TV9 किंवा यूट्यूबवर मोठे प्रतिष्ठित यूट्यूब चॅनल आहे, त्यांच्यावर तुम्हाला बातमी पाहायला मिळते. जर तुम्हाला खरी बातमी पाहायची असेल तर तुम्हाला ऑफिशियली TV9, ABP माझा या प्रकारे न्यूज चॅनलवर किंवा पत्रकार परिषदेमध्ये महायुतीचे नेते पुढे येऊन स्वतः सांगतात की या प्रकारे मी लाडकी बहीण योजनेमध्ये काही चेंजेस करणार आहे आणि या लाडक्या बहिणींना मी पैसे देणार आहे आणि या लाडक्या बहिणींना मी पैसे देणार नाही. ते स्वतः तोंडून सांगतील. तर तुम्हाला असल्या फेक बातमीवर लक्ष ठेवायचं नाही. आणि तुम्हाला काय करायचं आहे, आमच्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल आणि तुम्हाला जर ऑथेंटिक आणि रिअल बातमी पाहायची असेल तर आमच्या चॅनलवर तुम्ही सबस्क्राईब करू शकता आणि बेल आयकनला पण ऑनवर सेट करू शकता. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा, कारण आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला ऑथेंटिक आणि रिअल बातमी पाहायला मिळते. ज्या प्रकारे आता बघा, आता आत्ताच मिळाले, एका तासानंतर तुम्हाला पैसे मिळतील या प्रकारची खोटी बातमी मी तुम्हाला सांगणार नाही. कारण उपमुख्यमंत्री अजित पवार हे बोलले आहेत की 26 जानेवारी म्हणजे रविवारच्या आतमध्ये तुमच्या अकाउंटमध्ये 21 रुपये जमा होणार आहे. आता ही रिअल बातमी आहे. जर आज बघा शुक्रवार आहे तर तुम्हाला 2 दिवस वेट करायचा आहे. 2 दिवसाच्या आतमध्ये सर्व लाडक्या बहिणीच्या अकाउंटमध्ये एकत्रितपणे 21 रुपये जमा होणार आहे. ज्याप्रमाणे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे नेते बोलत होते की आम्ही 1500 रुपयावरून 21 रुपये करणार आहे. खरं होईल का हे तुम्हाला वाट पाहायचं आणि 2 दिवसाच्या आतमध्ये सर्व लाडक्या बहिणींना 1500 रुपये जमा होणार आहेत. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते देखील तुम्ही खाली कमेंट करून कळवा. जर तुम्हाला 21 रुपये हवे असतील तर तुम्हाला खाली कमेंट करायचं आहे आम्हाला 21 रुपये हवे आहे. जोपर्यंत लाडक्या बहिणीची मागणी होत नाही तोपर्यंत तुम्हाला 21 रुपये मिळणार नाही. जर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते देखील कमेंटमध्ये कळवा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक जरूर करा. तर मिळतो तुम्हाला अनेक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.